PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. वितुरप्रीत वाईल्ड लव भाग 14वा. लेखिका प्राची सोळे. मनोज, तू काय बोलतोस ते तुला माहिती आहे ना? विचार करून बोल. मनोजकडे क्रोधित नजरेने बघत संग्राम गरजला. संग्राम, दोस्त आहे तुझा. आपली दोस्ती आत्ताची आहे का? मी कधी तुझ्याशी मस्करी केली सांग तू? मनोजने संग्रामलाच उलट प्रश्न विचारला. अरे, माझा मित्र त्याच एरियात राहतो, त्याने स्वतः पाहिले. त्याच्या प्रश्नाने संग्राम थोडा शांत झाला, पण मिळालेली न्यूज त्याला हादरवून टाकणारी होती. मनोज खोटे बोलणार नाही तरी तो त्याला ओरडला होता. भूमीने शिवाशी धूमधडाक्यात लग्न केले. जिच्यावर डूब धरून त्याने षडयंत्र रचले ते अंमलात आणले. भूमीला आयुष्यातून उठवून तिच्याच घरातून हाकलून लावले. त्याच भूमीने तिला पळवलेल्या शिवाशी लग्न केले. हे त्याला केवळ अशक्य वाटत होते. कितीही झालं तरी भूमीसारखी अप्सरा त्या सडाफटिंगला मिळावी याचाच त्याला भयंकर राग येत होता. शेरा, कुठून तरी एक भिल्ल वाटावा असा मगरूर चेहऱ्याचा हट्टाकट्टा इसम येऊन त्याच्यासमोर उभा राहिला. जी मालक. शेरा, फक्त खाऊन पिऊन माजू नकोस. मालक, हुकूम करा, काय करायचंय? शेरा जाड्या भरड्या आवाजात म्हणाला. तू, बादल, हिरा, अंतू सारे शिवाच्या वस्तीवर जा. आता ऐकलेली खबर पक्की आहे का पहा, आणि झालंच तर तुमचा थोडा इंगा दाखवून या. जास्त काही नाही, दहशत पसरवा. संग्राम गुरगुरत म्हणाला. जी मालक. कोणाचे हातपाय तोडायचे आहेत? नाही, अजिबात नाही, संग्राम ओरडला. फक्त लवकरच या वस्तीवरून नांगर फिरवणार असं बोला. बघू बिळातला साप कधी बाहेर येतो ते. संग्राम समोर ठेवलेली दारूची बाटली तोंडाला लावत म्हणाला. घटाघटा त्याने अर्धी बाटली रिचवली. भूमीला एवढं अपमानित करूनही ती सावरली. उलट खंबीर होऊन शिवाशी लग्न करते. आणि तिची फॅमिली, तिचे आई बाबा, त्यांना माहिती काय? संग्राम विचार करत होता. शेराला जे काही आहे ते रिपोर्ट करायला सांगून तो फार्म हाऊसहून तडक घरी निघाला. पवित्राला हे सांगायचे होते. काय? भूमीने त्या शिवाशी लग्न केले? अनबिलिव्हेबल. पवित्रा तोंडाचा आ वासत म्हणाली. ते सोड, तुझ्या आईबाबांना आणि आजीला माहीत नसेल तर त्यांना सांगायला हवे. त्यांना न सांगता ती कोणा गुंडाबरोबर लग्न करते. दिस इज रिडिक्युलस. संग्राम आगीत तेल ओतत म्हणाला. चल, आपण दोघे बरोबर जाऊ. दोघे देसाईवाड्याकडे निघाले. कार पार्क करून दोघे बाहेर आले. त्यांना पाहून आत कोणीतरी वर्दी दिली. तसं आतून निर्मला धावत बाहेर आली. आई म्हणत पवित्राने तिला मिठी मारली. बाळा, हे काय येणं केलं? ना फोन ना निरोप, अशी अचानक घरी आलात? सगळं ठीक आहे ना? निर्मलाचं हृदय दडपलं. आई शांत हो, सगळं छान मस्त चालू आहे माझं. अजिबात काळजी करू नकोस. हो ना, मग ठीक आहे. अरे, आपण बाहेर का उभे राहिलोय? या घरात चला. निर्मला दोघांना घेऊन दिवाणखाण्यात आली. भास्करराव घरी होते. ते त्यांच्या आईशी म्हणजे आजीसोबत काहीतरी बोलत होते. आत आलेल्या संग्राम आणि पवित्राकडे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. बाबा, नमस्कार करतो म्हणून दोघे वाकले. मग आजीला नमस्कार केला. बसा. असं अचानक आलात? काही सांगितलं पण नाही. काय ग पवित्रे? भास्करराव तिच्याकडे विचित्र नजरेने बघत बोलले. तेवढ्यात निर्मला नोकराकरवी एका ट्रेमध्ये चहा व दुसऱ्या ट्रेमध्ये खाण्याचे पदार्थ घेऊन आली. आई, तू पण बस. आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे, ॲक्च्युली सांगायचे आहे. पवित्राने सुरुवात केली आणि माहोल गंभीर झाला. निर्मलाच्या तर तोंडचे पाणी पळाले. काय झालं पावी? समजा ठीक आहे नव्ह? जानकी आजींनी विचारले. आजी, हे आमच्याबद्दल नाही आहे, तुमच्या भूमीसंबंधी आहे. यावेळी संग्राम पचकला. हे पहा, आता आम्हाला अधिक ताणू नका. काय झाले ते स्पष्ट शब्दात सांगा. उगीच जीव घाबरतोय. भास्करराव बोलले. ठीक आहे, मीच सांगतो.
संग्राम पुढाकार घेत म्हणाला, आजी, बाबा, आई, तुमच्या मुलीने म्हणजे भूमीने लग्न केले आहे. काय? कधी? कोणाशी? कुठे आहे ती? सांगा मला. निर्मला रडत म्हणाली, आई, भूमिदीने तिला पळवून नेणाऱ्या गुंडासोबतच लग्न केले आहे आणि तेही कालच. खूप धुमधडाक्यात लग्न झाले. काय बोललीस? माझ्या भूमीने लगीन केले? बोलताना आजीचा चेहरा आनंदाने फुलला. तिला आनंद झाला. आजी, कसले खुश होतेस ग? दीने आपल्या घराण्याचं नाक कापलं. कुठे तोंड दाखवायची जागा ठेवली नाही तुम्हाला. आधी पळून जाते, मग त्याच माणसासोबत लग्न करते. छी, ह्याला काय म्हणायचे? बाबा, तुम्हाला पटलं का हे? पवित्राने मुद्दाम भास्कररावांना विचारले. आई आणि आजीचा भूमीवर जीव आहे हे तिला माहीत होते. सगळे त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. ते आता काय बोलतात हे ऐकण्यासाठी. आहो, आपल्या भूमीने लग्न केले. तिला आशीर्वाद द्यायला हवे. मी तिला आईकडून जे देतात ते सारं देणार. चला, आपण जाऊया, निर्मला आशेने म्हणाले. कोणी कुठे जाणार नाही. एवढा वेळ शांत बसलेले भास्करराव कडाडले. सगळे दचकले. त्यातही संग्राम पवित्रा एकमेकांकडे बघून हसले. आपली मुलगी आहे ती, असं झिडकारून नाही चालणार. मला जाऊ दे, मी तिला भेटणार. निर्मला रडत म्हणाले. मीही येईन तुझ्या संगट, आजी म्हणाली. जी लग्न आधी थेरं करते, पळून जाते, परत येते, आपली इज्जत अब्रू वेशीवर टांगते आणि आता लग्न केले. माझ्याकडून त्या मुलीला या वाड्याचे दरवाजे कायमचे बंद झालेत. ती कधीच इथे पाऊल ठेवू शकणार नाही. मी नाही मानत तिला माझी मुलगी. निर्मला तोंडात पदराचा बोळा कोंबून रडू लागली. जानकी आजी तिच्या पाठीवर हात फिरवत राहिली. भास्कर, भूमी तुझी लेक हाय, इसरू नगस आणि असा टोकाचा निर्णय घेऊ नगस. आजी त्यांना रागाने बोलवली. आई, तू तिची बाजू घेऊ नकोस. मी मुलगा आहे तुझा, फक्त माझा विचार कर, ते म्हणाले. कुठे राहते भूमी? निर्मला पवित्राकडे केविलवाणी होत म्हणाली. पक्क माहीत नाही, पण कुठल्या तरी नवयुग सहकारी नगर या एरियात राहते, पवित्रा वाईट चेहरा करत म्हणाली. निर्मलाने ते नाव कानात फिट्ट बसवले. बाबा, आम्ही निघतो. तुमच्या सर्वांची काळजी म्हणून इथे आलो. कारण बेसावत बाहेर पडाल आणि लोकांच्या समाजाच्या कुत्सित नजरा झेलाव्या लागल्या असत्या. संग्रामने शेवटचा वार केला व उभा राहिला. पवित्राही उठली. दोघांनी पटकन त्यांचा निरोप घेतला व वाड्याबाहेर आले. कारमध्ये बसल्यावर दोघे भारी खुश होते. संग्रामने फुल स्पीडवर एसी लावली व पवित्राला मिठी तोडून घेतले. तू ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? ते देसाईवाड्यात भूमीला जागा नाही. आता पुढचं तू लवकर काही ते कर. विचार बदलून त्या भूमीला संपत्ती देतील त्याला आधी तू हातोडा मार. कसं? संग्राम लाडात येत म्हणाला. हो, घाई काय आहे? बोलेन मी बाबांशी, पण लगेच नाही. थोडे दिवस जाऊ देत, मग सारं आपलंच आहे. भूमी हसत म्हणाली. दोघांनी एकमेकांना मिठीत घेतले. शेरा, बादल, हिरा, अंतू शरीराने रेडा व मनाने लांडगा असलेले चारही राक्षस शिवाच्या वस्तीच्या दिशेने निघाले होते. संग्रामने कितीही नाही सांगितले तरी ते त्यांच्याच मनाचं करणार होते. हाहाकार. संग्राम सरंजामेने भूमीचा बदला घेण्यासाठी 4 राक्षस पाठवले होते. शेरा, बादल, हिरा, अंतू. शरीराने रेडा व मनाने लांडगा असलेले ते शिवाच्या वस्तीच्या दिशेने निघाले होते. कधी शिवासमोर जातोय आणि आपली ताकद दाखवतोय असे त्यांना झाले होते. शेरा बेफाम गाडी पळवत होता. शिवाची ती नुसती वस्ती नव्हती, तर ती त्याचं दुसरं घर होते. एका घरात खुट्ट झाले तरी बाकीच्या 10 घरांना समजे अशा वस्तीत ते धटिंगण येत होते. शिवा, शिवा. घराच्या आवारात तिरासारखा घुसत पक्या ओरडत आला. पक्या, हडळ बघितलीस की वाघ मागे लागलाय? चंदा त्याच्याकडे बघून हसत म्हणाली. चंदा, शिवाला बोलाव आधी. कुठे आहे तो? त्याने घाईने विचारले. त्याचा ओरडा ऐकून भूमी खाली आली. पक्या, काय झाले? एवढा का घाबरलायस? भूमीच्या मागे शिवा होता. भूमी किचनमध्ये गेली.
शिवा, इकडे ये लवकर, पक्या म्हणाला. शिवा त्याच्याकडे गेला. बोल, काय प्रॉब्लेम आहे? पक्याच्या चेहऱ्याकडे पाहून काहीतरी गोंधळ आहे त्याने ओळखलं. शिवा, आपल्या योगेशचा मला फोन आला होता. संग्रामने वस्तीच्या दिशेने काही माणसं पाठवली आहेत आणि ती खूप भयंकर आहेत, पक्याने म्हटलं. आणि तू घाबरलास? त्याच्याकडे रोखून पाहत शिवाने विचारले. अरे मरणाला मी नाही घाबरत. असं येऊ दे, जातो समोर. पण इथे प्रश्न तुझा आणि माझा नाही आहे, आपल्या वस्तीतल्या स्त्रियांचा, लहान मुलांचा आहेत. ते नराधम काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. पक्याचं म्हणणं बरोबर होते. जोशात काम करून चालणार नव्हते. फक्त शिवापुरती असतं तर तो कोणाच्याही बाला घाबरणारा नव्हता. पक्या, वस्तीतल्या सगळ्या मुलांना खबर पाठव. गोळा कर. लता आईला एका घरच्या बाईच्या कानावर ही गोष्ट घालायला सांग. पुढे खबर त्या बायकाच बरोबर पोहोचवतील. कोणालाही घराबाहेर यायला सांगू नकोस. जा, लाग कामाला लवकर, शिवा घाई करत म्हणाला. पक्यासारखाच शिवाही मरणाला मुळीच घाबरत नव्हता. पण संग्राम मोठ्या धेंडाची औलाद होता. तुर्तास त्याला कसलं भय नव्हतं. इथे उत्पात केला तरी प्रकरण रफादफा होणार हे तो जाणून होता. आणि आता भावनेच्या भरात मारामारी केली असती तर संग्रामने त्याला कसंही करून जेलमध्ये पाठवलं असतं आणि त्याच्यामागे वस्तीला नामशेष केलं असतं. आणि हेच त्याला नको होतं. काय करता येईल हाच तो विचार करत होता. भूमी चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. हे काय, पक्या कुठे आहे? भूमीने विचारले. चंदाही मागे होती. शिवाने भूमीला संग्राम काय डाव खेळतोय हे सांगितले. त्यांनी पाठवलेली माणसं कधीही इथे येऊ शकत होती. मग काय करायचे ठरवले आहे? भूमीने घाबरून विचारले. त्या माणसांना मारणे काय, यमसदनी धाडणे सुद्धा सोपं आहे. पण आता ही वेळ नाही. संग्रामने डाव साधलाय. त्याला काय हवंय हे माहीत नाही. काहीतरी करणे गरजेचे आहे, शिवा चिंता करत म्हणाला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. भूमी विचार करत होती. संग्रामला कळलं असेल तिने शिवाशी लग्न केले होते आणि त्याच रागाने त्याने हे कुकर्म सुरू केले. ती म्हणाली, एक होऊ शकते. भूमी पटकन म्हणाली. काय? शिवा आणि चंदा एकाच वेळी बोलले. ते 4 लोक आहेत आणि वाईट हेतून येत आहे. एक लक्षात घ्या, एकट्या मारणाऱ्याला चेहरा असतो पण समूहाला चेहरा नसतो. तो सामूहिक बदला असतो. बोलताना भूमीचे डोळे चमकत होते. म्हणजे काय म्हणायचे तुला? मी नाही समजलो, शिवाने म्हटलं. संग्रामने पाठवलेली माणसं वस्तीला उगाच त्रास द्यायला येत आहेत, विध्वंस करतील. अशावेळी त्यांचा सामूहिक समाचार घ्यायचा, त्यांना आधी चूक करू द्यायची आणि तुम्हीच त्यांना आधी धडा शिकवाल. मग मात्र येईल स्त्रियांची फौज जी सारी सूत्र हाती घेतील, त्यांना त्यांची खरी जागा दाखवतील. त्यात तुम्ही बाकीचे पुरुष कोणीही नसणार. तो स्त्रियांचा सामूहिक प्रतिशोध असेल. आणि जसं मी म्हटले, समूहाला चेहरा नसतो. कोणा एकावर दोष जातच नाही. संग्रामला चांगली चपराक देऊ शकतो, भूमीने समजावले. आणि भूमीला काय म्हणायचे ते कळले. त्याला तिचा अभिमान वाटला. त्याने पटकन पक्याला फोन लावला व काय करायचे ते त्याला नीट समजावले. हो, लगेचच करतो ते, बोलून पक्याने फोन ठेवला. पण हा नालायक संग्राम असं का करत आहे? काय हवंय त्यांना? चंदाने विचारले. त्याचा सूड. बदला अजून पूर्ण झाला नाहीये. मी शिवाशी लग्न केले, याने तो बिथरला असेल आणि आम्हाला त्रास देण्यासाठी असं करतोय. पण त्याला माहीत नाहीये आता कोणाशी टक्कर आहे ती. असे भाड्याचे तट्टू पाठवून काहीही उपयोग नाही, कारण आपल्याकडे जीवाला जीव देणारे आहेत. जीत आपलीच होणार, भूमी तडफेने बोलली. शिवा तिच्याकडे बघत होता. तिच्या आत्म्याला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आता तिच्यासाठी तो अवघ्या जगासाठी लढायला तयार होता. जीव होती ती त्याची. काळजी करू नका, विश्वास ठेवा, भूमी त्याला शांतपणे बोलली. शिवा हसला. जादूची गांडी फिरावी तसं झाले. वस्ती निर्मनुष्य झाली.
वस्तीचे रस्ते ओस पडले. रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हते. कुठे गेली सगळी लोक? वस्ती अशी का ओस पडले? काय झाले? शिराने त्याची कार वस्तीच्या मधल्या चौकात आणून उभी केली आणि चौघे खाली उतरली. चारी बाजूला डोम कावळ्याची नजर फिरत होती. ए वस्तीतल्या मुर्दांड लोकांनो, आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठल्या बिळात लपले आहात. मुकाट्याने बाहेर या. आमचं तुमच्याकडे काम आहे. जास्त वेळ नाही मिळणार सांगून ठेवतो. मुकाट्याने बाहेर आला नाही तर या वस्तीसोबत तुमचीही चिथा जळेल. तुमचा राजा, या वस्तीचा हिरो शिवा आणि त्याची बायको भूमी आमच्या हवाली करा, मग आम्ही जातो. 2 दगड एकमेकांवर घासावेत तशा भयानक चिरक्या आवाजात शेरा दहाडला. काही वेळ गेला आणि या चौघांचा संयम संपला. आता चाल करून जाणे एवढंच ते जाणत होते. यात किती जण कायमची जातील ते कळणार नव्हते. हिराच्या हातात रॉकेलने भरलेली काचेची बाटली होती. तिच्या तोंडावर असलेली वात जळू लागली. हिराने एकदा त्या जळणाऱ्या वातीकडे पाहिलं. विकृत हसत त्याने शक्यनिशी ती त्याच्या समोर असणाऱ्या लाकडाच्या वखारीकडे फेकली. एकच क्षण गेला आणि आगीने स्वाहा म्हटले. लालसावलेल्या चटक लागलेल्या आगीच्या जीवाने ती गिळंकृत करायला सुरुवात केली. ते पाहून ते चौघे जोरजोरात हसायला लागले. पण हाय रे, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कुठून तरी करत एक फत्तर आला आणि शेराच्या छाताडावर बसला. बेसावत शेरा प्रचंड वेदनेने कळवळला. त्याने धाडकन खाली बसकण मारली. काय झाले असे अचानक हे पाहण्यासाठी बादल, हिरा, अंतू त्याच्याकडे धावले. त्या चौघांनाही पुढे काय होणार हे माहीत नव्हते आणि दात ओठ खात बादल गरजला. क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कुठे डिस्टर्बन्स होत असतील तर क्षमस्व. कथेला हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.